ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 10 ते 13. योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरं तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये समङ्काय शिरोग्रीवन् धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शब्दार्थ. मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले जे फार उंच नाही व जे फार सखल नाही असे आपले आसन स्थिर मांडावे. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिये यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. भावार्थ. योगाभ्यास कसा करावा याचे सुंदर वर्णन या श्लोकांत आहे. ध्यान कसे लावावे हा प्रश्न साधकाला नेहमी पडतो, त्याविषयी भगवंत सांगतात. 1. साधकाने मन शांत ठेवावे. सारखे चिडणे, निराश होणे, वाईट वाटणे या भावना साधकाने टाळाव्यात. एखाद्या घटनेने वाईट वाटले तरी त्यात फार वेळ अडकून पडू नये. राग येणे स्वाभाविक आहे. किरकोळ गोष्टीत लक्ष देऊन चिडत बसणे योग्य नाही. एखाद्या माणसाचे वागणे पटले नाही तरी त्याचाच विचार करणे संयुक्तिक नाही. मनाप्रमाणे घडले नाही म्हणून निराश होऊ नये. हा एक अभ्यास आहे जो आपल्यालाच करावा लागतो. जे घडत आहे त्याचा स्वीकार करायचा. खूप छान घटना घडली तरी फुशारकी मारू नये. साधकाचे वागणे, बोलणे संयमित असावे म्हणजे मन स्थिर राहते. दुसऱ्याला दोष देऊ नये, त्यामुळे मन एकाग्र होत नाही. ध्यानात मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. 2. शरीर ताब्यात असावे म्हणजे जितका वेळ ध्यान करायचा आहे तितका वेळ स्थिर बसावे. चुळबुळ करू नये. तहान, भूक, झोप, लघु, दीर्घ, शंका इत्यादी कोणत्याही कारणाने उठावे लागणार नाही. त्यामुळे चित्त विचलित होणार नाही अशी वेळ असावी. साधारण सकाळी लवकर उठून किंवा अंघोळ झाल्यावर अथवा रात्री ध्यानासाठी बसावे असा प्रघात आहे. पहाटेची वेळ उत्तम, पण झोप येत असेल तर अट्टाहास करू नये. 3. ध्यानासाठी जागा शांत असावी. तिथे गजबज, कोलाहल नसावा म्हणून एकांतात बसावे असे म्हटले आहे. ध्यान मंदिर असेल, देऊळ असेल, मठ असेल तर अशा ठिकाणी गर्दी असली तरी मन लवकर एकाग्र होते. अतिशय छान स्पंदने, लहरी अशा ठिकाणी असतात. स्थान महात्म्य असते. वातावरण शुद्ध असावे. एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे. एकांत म्हणजे जिथे आपल्यातला एकटेपणाचा अंत होतो. आपल्याला एकटं वाटत नाही असे ठिकाण. आपण आपल्या चैतन्याला अनुभवू शकतो अशी जागा. 4. बैठक सरळ, न हलणारी, न टोचणारी, जमिनीलगत असावी. फार खोल किंवा उंच नसावी. आसनाप्रमाणे परिणाम बदलतो. सुरुवात करताना साधेच आसन घ्यावे. तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे. 5. बसताना डोके, मान, पाठ ताठ असावी. पोक काढून बसू नये. उत्साह असला पाहिजे. इच्छा असली पाहिजे. मनापासून वाटले पाहिजे. 6. असे आसन जमले की मनात कोणतेही विचार येऊ न देता श्वासावर लक्ष द्यावे. साधकाची नजर नाक सुरू होते तिथे म्हणजे नासाग्री असावी.
कुंडलिनी, जागृती, अनुभव, दृष्टांत याची अपेक्षा करू नये. यासाठी अनेक जन्मांची साधना असते. सहन करायची शक्ती लागते. अभ्यासात आनंद घ्यावा. स्थिर बसता आले तरी खूप आहे. तुलना आणि जास्त चर्चा करू नये. श्लोक 14 ते 17. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जिन्नेवं सदात्मानै योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. शब्दार्थ. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा जागरण करणाऱ्याला साध्य होतो. भावार्थ. योगाभ्यास करणाऱ्याचा आहार विहार कसे असावेत ते या श्लोकात सांगितले आहे. योग म्हटला की संयम आणि अभ्यास म्हटला की शिस्त महत्त्वाची असते. विद्यार्थ्याचा दिनक्रम योग्य असावा. योगी कोणाला म्हणावे? जो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो, निष्ठेने स्वतःचे कर्म पार पाडत असतो त्याला योगी म्हणावे. त्यासाठी आवश्यक ते कष्ट घ्यायची त्याची तयारी असते. त्यासाठी लागणारे ज्ञान तो मिळवतो. तो निराश होत नाही. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्य आणि संन्यास याचा गीतेत जरा वेगळा अर्थ आहे. ज्याला ईश्वराचे सतत स्मरण असते, जो देवाचे अस्तित्व सगळीकडे पाहू शकतो, त्याला देवाचा क्षणभरही विसर पडत नाही. त्याला देव आठवावा लागत नाही, कारण तो त्याच्या अंतःकरणात सतत जागृत असतो. ब्रह्मचर्याचा आणि स्त्री संगाचा संबंध नाही. ब्रह्मचारी म्हणजे जो स्वतःचे दुर्गुण कमी करतो, जो ज्ञानाची उपासना करतो, जो तेजस्वी आहे, ज्याला कोणत्याही गोष्टीची लालसा हाव नाही, ज्याची नवनवीन गोष्टी शिकायची तयारी असते, जो आपल्या कुटुंबाशी एकनिष्ठ असतो. योग्याने असे ब्रह्मचर्य पाळावे. ब्रह्मचर्य साधलं तर मन सहज ताब्यात येते, कारण देवाच्या ठिकाणी असलेले मन विचलित होत नाही. मन स्थिर झाले की जो आनंद मिळतो तो उच्च असतो, टिकणारा असतो. मन आनंदी असले की चित्त शांत होते. आहार आणि निद्रा माफक, मर्यादित असावी. खाण्यात आणि झोपण्यात अतिरेक नसावा. माणसाने मितआहारी असावे. म्हणजे कसे? तर सतत उपवास करू नये आणि तडस लागेपर्यंत जेवू नये. भूक लागेल तेव्हा भूक असेल तितकेच खावे. 2 घास कमी खावे. आहारात पातळ पदार्थ असावेत. आवडलं म्हणून, वाया जाईल म्हणून जास्त खाऊ नये. 2 खाण्यांमध्ये पुरेसे अंतर असावे. येता जाता खाऊ नये. सतत काहीतरी तोंडात टाकणे योग्य नव्हे. झोपेला शिस्त हवी. रात्री 6 ते 8 तास झोपावे. रात्र महत्त्वाची, म्हणजे सूर्य मावळल्यापासून सूर्य उगवेपर्यंतच्या मधल्या काळात 8 तास झोपावे. शरीर शुद्धीसाठी ते आवश्यक आहे. मनाला येईल तेव्हा झोपले तर शरीराचे घड्याळ बिघडते. समतोल आणि तारतम्य योगाभ्यासासाठी आवश्यक आहे.
जो आनंदी आहे, ज्याने पुरेशी झोप घेतली आहे, ज्याने आवश्यक असा हलका आहार घेतला आहे, ज्याने त्याचे रोजचे काम पार पाडले आहे, अशा माणसाने ईश्वराकडे लक्ष केंद्रित केले तर त्याला योग जमू शकतो. त्याला सरावाने ध्यान साधू शकते. मात्र अभ्यासात सातत्य असावे. लक्ष देवाकडे, ध्यानाकडे असावे, अनुभूतीकडे नाही. कारण लक्ष गुणांकडे ठेवले तर गुण लक्षात राहतात, अभ्यास नाही. आपल्या आजीला तिने शिकलेल्या कविता लक्षात असतात, मार्क नाही. पण आपल्याला. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.